तर शिवसेना बरोबर आहे दिसली नाही ते, कारण शिवसेनेचेच काही नंबरकारी त्यांच्या घरीच सगळे पाहुणे आहेत. 100 कोटी रुपये मिळत आहेत. शिवसेनेच्या एका स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनच्या घरी 100 कोटी रुपये मिळतात. आजची पत्रकार परिषद ही नवाब मलिक यांचं दाऊद इब्राहिमशी आणि टेरर फंडिंगशी काय लिंक आहे हे सांगण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जे पवार साहेबांच्या अतिशय जवळ असतात आहेत, यांना सेशन कोर्टाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आणि ते सगळं तुम्ही बघितलं आहे. पण ते झाल्या महाविकास आघाडीचे सगळे नेते जे इतर वेळेला महाराष्ट्राच्या कुठल्याही मोठ्या प्रश्नावर दिसत नाही, कधी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर बसलेले दिसले नाहीत, कधी ओबीसी आरक्षणासाठी दिसले नाहीत रस्त्यावर बसलेले, ना शेतकऱ्यांसाठी एसटी कामगार आजही रस्त्यावर आहे. पण नवाब मलिक यांच्यासाठी ते रस्त्यावर आले, मांडी घालून मंत्रालयाच्या बाजूच्या फुटपाथवर सगळे बसले. कशासाठी? नवाब मलिकसाठी. प्रकरण काय तुम्हाला सांगतो, जे काही दिवसापूर्वी आमचे नेते सन्माननीय फडणवीस साहेब यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कळावं की काय चाललं आहे, म्हणून आज तुम्हाला ते प्रकरण परत सांगतो. हा जमिनीचा व्यवहार आहे. जेव्हा NIA आणि ईडीची काही ऑपरेशन चालतात टेरर फंडिंग शोधण्यासाठी, ते ऑपरेशन चालू असताना त्यांना काही लिंक सापडल्या टेरर फंडिंगच्या, की दाऊद रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग कसा करतो असं लिंक सापडल्या. 9 ठिकाणी ईडीनी छापे मारले ह्या प्रकरणामध्ये. 9 ठिकाणी. त्याच्यापैकी एका प्रकरणामध्ये नवाब मलिक यांचं लिंक मिळालं, नाव आलं. त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये सरदार शाहवली खान आणि सरदार पटेल हे 2 बॉम्बलास्टचे आरोपी, यांना टाळा लागलाय. यांनी जमीन मालकांना अतिक्रमण हटवतो म्हणून पॉवर ऑफ अटर्नी द्या. ही जमीन आहे कुर्ला LBS मार्गमध्ये, त्याच्यावर येतो मी, त्याचा रेट काय वगैरे त्याच्यावर येतो. कुर्ल्यामध्ये LBS मार्गला ही जमीन 3 एकर अतिक्रमण हटवतो असं सांगून दबावाखाली त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली. पॉवर ऑफ अटर्नी होती अतिक्रमण हटवायला, जमीन काबीज केली. आता काही लोक दाऊद इब्राहिमला आजही मुंबईत घाबरतात. ते बिचारे पुढे आले नाही, दडपणाखाली होते, घाबरलेले होते. हा सरदार पटेल हसीना पारकरचा फ्रंटमॅन प्रॉपर्टीसाठी. हसीना पारकर दाऊदची बहीण, प्रॉपर्टीचा फ्रंटमॅन हसीना पारकरचा म्हणजे दाऊद इब्राहिमचा. हा बॉम्बलास्टचा आरोपी. आश्चर्य वाटण्यासारखं कारण असं, जमिनीचा व्यवहार झाला पण मूल मालकाला 1 रुपया नाही मिळाला. आता दबावाखाली आणि दबाव टाकण्यासाठी हसीना पारकर तिकडे ये जा करत असे. असं तिकडच्या ईडीनी जे काही जबाब घेतले त्या भागात, त्या जबाबामध्ये असं आलं की हो, हसीना पारकर इकडे ये जा करत होत्या. अशी ती जमीन
ह्या 2 बॉम्बलाच्या आरोपींनी काबीज केली. आता याच्यामध्ये नवाब मलिक यांचा रोल कुठे? नवाब मलिक यांची कंपनी सॉलिडस प्रायव्हेट लिमिटेड, ह्या कंपनीचे संचालक नवाब मलिक मंत्री होईपर्यंत होते. मंत्री झाले त्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला. पण हा जो जमिनीचा व्यवहार झाला, ॲग्रीमेंटवर जी सही आहे ती फराज मलिकची आहे, जो नवाब मलिक यांचा नातेवाईक आहे. नवाब मलिक स्वतः संचालकपदी होते आणि 2003 ते 2005 हा व्यवहार जोपर्यंत चालू झाला आणि संपला, नवाब मलिक मंत्री होते. त्यांच्या निगराणीखाली हा सगळा व्यवहार झाला. आता जमिनीचा व्यवहार तुम्हाला सांगतो. मनी लॉन्ड्रिंग कुठे येतं? कुर्ला LBS रोडला ही जमीन 3 एकर. तेव्हाचा रेडी रेकनरचा रेट, रेडी रेकनर म्हणजे एक साधारण एरियाचा जो रेट असतो रजिस्ट्रेशनचा, काही एरियामध्ये तो बदलत असतो. तेव्हाचा रेट होता 8,500 रेडी रेकनरचा. म्हणजे प्रॉपर्टी घेताना आपण कुठला बेस प्राईस समजायची, ती रेडी रेकनरची समजायची. 8,500 प्रॉपर्टीचा व्यवहार झाला किती? 25 रुपये पर स्क्वेअर फुटाला. एरियाचा रेट रेडी रेकनरचा किती? 8,500. त्या 25 रुपये पर स्क्वेअर फीटमधून पण पेमेंट फक्त 15 रुपये पर स्क्वेअर फीटसाठी झालं आहे. पूर्ण 25 रुपयाचं पेमेंट झालेलं नाही. म्हणजे 3 एकरचा हिशोब लावला तर पूर्ण व्यवहार आला 30 लाखात. मुंबईमध्ये 3 एकर. मला राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांनी 25 रुपये पर स्क्वेअर फुटाला जमीन मुंबईत कुठे मिळते ते दाखवावं. त्या 30 लाखाच्या व्यवहारामध्ये हा सगळा हिशोब आटपण्यात आला. त्याच्यामध्ये हसीना पारकर, दाऊदची बहीण, हिला गेलेली रक्कम 55 लाख. एवढ्या कमी प्रमाणामध्ये जर पैशाची उलाढाल झाली आहे म्हणजे याच्यामध्ये ब्लॅक मनी कुठे ना कुठेतरी नाही, 100% आहे. काळा पैशाचा व्यवहार झाल्याशिवाय एवढ्या कमी प्रमाणामध्ये ॲग्रीमेंट होऊ शकत नाही. आणि तो ट्रेल EDला सापडला असेल की 25 रुपये पर स्क्वेअर फुटामध्ये जमीन कुठे मिळते मुंबईत. आणि नवाब मलिक मोठे हात वगैरे अशी मूठ वर करून, जसे काय फार मोठे फ्रीडम फायटर, युद्ध जिंकून आलेत असे बाहेर पडले EDच्या ऑफिसच्या बाहेर. मुंबईभर बॅनर लागले, मैं झुकेगा नाही. ते आता JJमध्ये आडवे झाले. त्यांचे हात खाली आले, पाय वर आले, आता आडवे झाले. ह्या व्यवहारानंतर मुंबईमध्ये 3 बॉम्बलास्ट झाले. हीच टेरर फंडिंगची लिंक ED NIAकडे सन्माननीय फडणवीस साहेबांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर, हीच लिंक त्यांना, हे सगळे डॉक्युमेंट त्यांना तिकडे मी पाठवीन असं त्यांनी सांगितलं. त्याचा तपास झाला. दाऊदच्या माणसाकडून तुम्ही प्रॉपर्टी घेता, ते पण कवडीमोल भावानी. त्याच्यामध्ये 100% ब्लॅक मनी आहे. त्याचा ट्रेल कदाचित ED आणि NIA शोधेल. ला बॉम्बलास्ट कोणी घडवला? दाऊद इब्राहिम, देशाचा 1 नंबरचा शत्रू. तुम्ही त्याच्याकडून प्रॉपर्टी विकत घेता, तुमचे फ्रंटमॅन ठेवता. अहो, या एका प्रॉपर्टीमध्ये सरदार पटेल फ्रंटमॅन असू शकतो. कोणाला माहीत, दाऊद इब्राहिमचा खरा फ्रंटमॅन नवाब मलिकच असेल.
कारण का रिअल एस्टेटच्या माध्यमातून जर घुसखोरी करायची आहे दाऊद इब्राहिमला, त्याला फ्रंटमॅन पाहिजे नवाब मलिकसारखे. आणि नवाब मलिक हे पवारसाहेबांच्या अतिशय जवळ. म्हणजे आपण कुठल्या अवलादी पोचतोय महाराष्ट्रामध्ये. सुप्रिया सुळे यांना 2 दिवस काळजी होती नवाब मलिक यांच्या तब्येतीची. राष्ट्रवादीचे सगळे नेते आजही त्यांना विचारायला जा, राजीनामा घ्याल काय नवाब मलिकांचा. छे, अजून आरोप कुठे सिद्ध झालेत? आरोप सिद्ध कुठे झालेत? 25 रुपये पर फुटाला जमीन मिळते मुंबईत, ते पण दाऊदच्या माणसाकडून तुम्ही घेताय. लोकांना काय मूर्ख समजता? मूळ मालकाला काय पैसे जात नाही? हसीना पारकरला पैसे जातात, दाऊदच्या हस्तकांना पैसे जात आहेत, टेरर फंडिंगला पैसे जात आहेत. त्याच्यानंतर 3-3 बॉम्बलास्ट मुंबईत घडत आहेत, महाराष्ट्रात, देशात घडत आहेत. हे सगळं प्रकरण एवढं गंभीर आहे, तरी आज नवाब मलिक दुसऱ्या दिवशी जे रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले. हा किळसवाना प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना थारा मिळता कामा नाही. म्हणजे उघडपणे दाऊदबरोबर तुम्ही व्यवहार करा, आणि जर भारतीय जनता पक्ष आरोप करतं की यांचा राजीनामा घ्या, तर तपास यंत्रणेचा गैरवापर. कुठून आला तपास यंत्रणेचा गैरवापर? मला राष्ट्रवादींनी 25 रुपयामध्ये पर फुटामध्ये कुठे प्रॉपर्टी मिळते ते सांगावं, आम्ही घेतो चला. आणि यांचे सगळे मंत्री रस्त्यावर बसलेत नवाब मलिकसाठी. ह्यांचाच जावई नवाब मलिकांचा ड्रगच्या प्रकरणामध्ये गेला, आज कितीतरी महिने आतमध्ये होता. एवढा जर धुतल्या तांदळाचा होता तर वानखड्यांवर केस का नाही गेली जावयांनी? हे प्रकरण फार गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी आज आपली नॅशनल सिक्युरिटी काही अशा लोकांमुळे संकटात येऊ नये. ह्यांचा राजीनामा तर राष्ट्रवादीने घ्यायलाच पाहिजे, पण पवार साहेबांनी पण अशा लोकांना थारा देता कामा नाही. जे सर्वात अगोदर, हे नवाब मलिकांचं म्हणणं आहे, जर सर्वात अगोदर महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तर कोणासाठी जर पवारसाहेबांनी मंत्रिपद मागितलं असेल तर नवाब मलिकांसाठी मागितलं. एवढा जवळचा माणूस, दाऊदचा माणूस पवारसाहेबांना चालतो? काय बोलत नाही पवारसाहेब? युक्रेनसाठी तिकडे मंत्र्यांना आमच्या फोन लावतात, पण ह्यांचा राजीनामा आम्ही घेतोय असं कधी पवारसाहेब म्हणत नाही. अजित पवार तर गायबच आहेत या सगळ्या प्रकरणातून. आणि म्हणून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे, कारण का हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय झालेला आहे. हा आता काय फक्त जमीन व्यवहाराचा विषय राहिलेला नाही. फडणवीस साहेबांनी त्यांच्या मागच्या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे महाविकास आघाडी सरकार कसे खोटे पुरावे तयार करते, कसे खोटे साक्षीदार उभे करते. काही दिवसांनी त्याचाही खुलासा भारतीय जनता पक्षाच्या वतीने होणार आहे. पण नवाब मलिक सारखा माणूस हा फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देऊन होणार नाही, तर त्याला जेलच झाली पाहिजे. अशा लोकांना वाटता कामा नये की महाराष्ट्र किंवा देश आपल्या बापाचा आहे. त्यांची खरी जागा ही जेल आहे आणि ते तिथून बाहेर येता कामा नाही. याच्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. यावर आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारू शकता. साहेब, कनेक्शन असे जोडूच नका आपण. ते विषय, हा विषय नॅशनल सिक्युरिटीचा आहे साहेब, मनी लॉन्ड्रिंगचा आहे. पैसा कसा दाऊद इब्राहिमला गेला त्याच्यामध्ये समीर वानखडे कुठे आले? म्हणजे दाऊदला पैसे डायरेक्ट कसा नवाब मलिक पोचवायचा
किंवा कशी मदत व्हायची टेरर फंडिंगला, हा तो विषय आहे. ह्याच्यात आणि तो विषय काही त्याच्यामध्ये हेच नाही, कनेक्शनच नाही. तर शिवसेना बरोबर आहे दिसली नाही ते. कारण शिवसेनेचेच काही नंबरकारी त्यांच्या घरीच सगळे पाहुणे आहेत. 100 कोटी रुपये मिळत आहेत. शिवसेनेच्या एका स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनच्या घरी 100 कोटी रुपये मिळतात. पण तो काय आजचा विषय नाही, म्हणून मी विषयांतर करू इच्छित नाही. शिवसेनेचा रोल काय हा नंतर कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये बघू. पण आज विषय हा नवाब मलिक हा फक्त माणूस राजीनामा देऊन बाजूला होईल जसं संजय राठोड झाला असं सोपं हे प्रकरण नाही. हे नॅशनल सिक्युरिटीचं मॅटर आहे आणि म्हणून त्या कडकच्या कडक जी काही कारवाई होऊ शकते ती नवाब मलिक यांच्यावर झाली पाहिजे. आता तर मला वाटतं राष्ट्रवादीला पण कळलं असेल, म्हणून काल सुप्रिया सुळे त्यांच्या ट्विटर हँडलवर मी बघितलं ते कुठल्या तरी बागेमध्ये फुलांची पाहणी करत होते. म्हणजे ज्यांना एक दिवसा अगोदर त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती नवाब मलिकांच्या, ते दुसऱ्या दिवशी प्राणी संग्रहालयात आणि फुलांची पाहणी करत होते. म्हणजे नुसतं शिवसेनेच्या लक्षात आलेलं नाही की हा दाऊदचा माणूस आहे, राष्ट्रवादीलाही आलेला आहे. मग त्याचा विचार शिवसेनेने करावा. त्याचा विचार शिवसेनेने करावा. शिवसेना फक्त ह्या विषयातच साईड ट्रॅक झालेली नाही, अनेक विषयांमध्ये शिवसेना साईड ट्रॅक झालेली आहे, अडचणीत आलेली आहे. तुम्ही संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज बघा, अगोदरची आणि आत्ताची. ते ढेपाळले आहेत. ते आता धड बोलूही शकत नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे. आणि जो महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करेल, क्राईम करेल, तो सुटणार नाही. म्हणून शिवसेना साईड ट्रॅक झाली आणि होणार अजून. आता अशी किती विषयावर पवारसाहेब बोलत नाही. मी काय तेवढा पवारसाहेबांच्या जवळ नाही आणि पवारसाहेब मला काही सांगत नाही. पवार आणि राणेंचे संबंध तुम्हाला माहिती आहेत, म्हणून ते आम्हाला सांगतील अशी शक्यता कमी आहे. ते मी कालही माझ्या एका विषयावर माझं म्हणणं मांडलं की पवारसाहेब सोप्या विषयांवरच फक्त भूमिका मांडतात, जे सुटलेलेच असतात विषय. कठीण विषयांमध्ये कधीच पवारसाहेब भूमिका मांडत नाही. हे मी कालच म्हटलं. नवाब मलिक हा दाऊदचा साथीदार आहे, हे काय पवारसाहेबांना माहीत नसावं? एवढा जवळचा मंत्री असून तरी पवारसाहेब काय बोलत नाही हे महाराष्ट्र बघतोय. हे पवारसाहेबांनी विसरू नये. हा देशाच्या नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे. हे असे लोक बसलेत कसे महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर फिरतात कसे, आणि त्यांना राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष काही बोलत नाही. तुम्ही खतपाणी घालताय अशा माणसाला, हिरो करताय. अहो मुंबईमध्ये फलक लागलेत, झुकेगा नाही. काय मोठा पराक्रम केला आहे, झुकेगा नाही म्हणजे काय? युद्ध जिंकून आलाय, युक्रेनला जा. काय संबंध? झुकेगा नाही म्हणजे काय? अरे दाऊदला मदत केलीस, त्याला पैसे पोचवले, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट झाले, तुझी काय आरती ओळायची? झुकेगा नाही म्हणजे काय? अहो हे क्रिमिनल आहेत सगळे, हे जेलमध्येच असले पाहिजे. आणि राष्ट्रवादी हे जे काय करत आहे ना ते महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. लक्षात घ्या, लोक काय आता दूध खुळी नाही. आज ना उद्या या सगळ्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीचं सोडून द्या, त्यांच्या पक्षाकडे बघायचा दृष्टिकोन पण तुम्हाला लक्षात येईल कसा बदलतो तो. आक्रमक म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो आहे, हा डायरेक्ट टेरर फंडिंगला हा विषय लिंक्ड आहे. हा नुसता राजीनाम्यावर थांबता कामा नाही. ह्याच्या खोलात जाऊन त्याचे अजून पण काही लोक असतील ज्यांनी प्रॉपर्टीचे व्यवहार दाऊदसाठी केले असतील, हसीना पारकरसाठी केले असतील. फ्रंटमॅन जसा सरदार पटेल होता तसे अजून पण फ्रंटमॅन असतील. दाऊद काय एका माणसावर थांबणारा माणूस आहे? ते सगळ्यांचे लिंक या नवाब मलिकला माहीत असतील. अहो मुंबईमध्ये 3 एकर अतिक्रमण खाली करणं म्हणजे काय खाऊ नाही, मोठमोठ्या बिल्डरांना जमत नाही. तू 3 एकर कोणाच्या हिमतीवर तू खाली केलेस? ते पण कुर्ला LBS रोड. तुम्ही एका गल्लीतून जाल ना
तर दुसऱ्या त्याच गल्लीतून बाहेर येणार नाही, तुम्ही भलत्याच कुठून बाहेर येईल अशी किचाट आहे. म्हणून तुम्ही एवढं वरवरती हे फक्त राजीनाम्यापुरतं नाही, त्यांना जेल झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. 100% झाला पाहिजे. 100%. अहो मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलं की मनी लॉन्ड्रिंगचं जे ऑपरेशन चाललं त्याच्यामध्ये 9 ठिकाणी छापे मारले गेले. त्याच्यापैकी एक प्रकरण हे नवाब मलिकांचं. एकाच ठिकाणी छापा मारलेला नाही, NIA हे ऑपरेशन चालवतं, फक्त एकाचाच पाठलाग करत नाही. आणि त्या ऑपरेशनचा भाग म्हणून नवाब मलिक यांचं हे प्रकरण बाहेर पडलं की मनी लॉन्ड्रिंग कुठे कुठे पैसे फिरलेत आणि कसे फिरलेत त्याचा ट्रेल सापडतो आणि त्या ट्रेलच्या आधारावर नवाब मलिक पकडले गेले. कोणाला मग येणारच, जर तो त्या डीलिंगमध्ये भाग असेल दाऊदच्या फंडिंगमध्ये तर तो पण जाणार आतमध्ये. आज साहेब आमचा हाच विषय आहे, तुमच्या विषयासाठी पाहिजे तर 2 तासांनी परत येतो. मी येतो आज हा विषय स्पेसिफिक याच विषयासाठी आम्ही ठेवलेला आहे आणि पक्षाच्या वतीने आहे म्हणून मी तो प्रोटोकॉल तोडू शकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.